बोला ओम साईराम। काय करते? अरे बंद कर। अरे बोलकर बोलकर तर नमस्कार मंडळी, मी रोहित होळकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मंडळी तुम्ही बघू शकता आज माझ्यासोबत आहे सिद्धू आणि आम्ही निघालोय साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला। कुटारीची वगैरे पालखी पण निघलेली, तर सगळे पायी गेले। 7 दिवस लागले त्याला तिकडे पोहोचायला। आपले सगळे मित्र पण तिकडे। तर चला या ब्लॉगचा आज आनंद घ्या तुम्ही आणि शिर्डीमध्ये गेल्यावर साईबाबाचं दर्शन पण घ्या। या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन पण भेटेल। तर चला एंड पर्यंत ब्लॉग बघत राहा आणि जेणे कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून द्या। तर चला व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। बघू शकता इकडे 12 महिने ट्रॅफिक असतो आमच्या यो पेसोनच्या सिग्नलला। ओम साईराम। बघू शकता काहीतरी खायला आपण घेऊया। कसं नंतर थांबायला कुठे टेन्शन नाही ना, म्हणून टाइमपास काहीतरी चटर खायला घेतला आपण। सो गाईस तुम्ही बघू शकता आता आपण थांबलेलो आहे वॉशरूम साठी पेट्रोल पंप वरती, कारण की आता डायरेक्ट समृद्धी महामार्गला लागेल तर तिकडे परत आपल्याला थांबायला भेटणार नाही। तर चला फायनली काय तुम्ही बघू शकता आता मी जस्ट पोहोचलेलो आहे हॉटेलच्या इकडे आणि आता आपला मित्र येतोय साहिल भाई, त्यांच्या इथे आम्हाला पिकअप करायला। तुम्ही बघू शकता आता जस्ट आम्ही शिर्डीला पोहोचलोय। तर बघत राहा पुढे। गाईस तुम्ही बघू शकता हे आहे आपलं हॉटेल, इथे आपण स्टे करणार आहे आणि इथे आता मी गाडी पार्क करतोय। तुम्ही बघू शकता बाकी समृद्धी महामार्गाला आम्हाला खूप मजा आली, एकदम सलंग से मलंग तक मस्त पद्धतशीर रोड गेला काय। तर मी गाडी पार्क करतो। सो काय तुम्ही बघू शकता आता जस्ट साहिल भाई आलेला आहे आपल्याकडे। तर आता जस्ट आम्ही पोहोचलो। साहिल भाई काय बोलतील 7 दिवसाचा प्रवास कसा होता तुझा, जरा आम्हाला पण सांग। असं झालंय एकदम ना डल झालाय तर पण मजा आली मजा आली मजा आली। पुढच्या वर्षी आम्ही नक्की पायी चालत येऊ, मजा आली। आणि आता जस्ट धन्यवाद इथेपर्यंत पोहोचले। तर जस्ट गाडी आम्ही आता पार्क केली। फायनली शिर्डीला आम्ही पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता आम्ही खूप खुश आहे पोहोचलोय। आता उद्या काय करते? अरे बंद कर। कौन है ये लोग? कहां से आते हैं? मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखेगी। कोणाची रूम आहे? रूम नंबर माहिती आहे का तुला? रूम शोधते गाईज, रूमच भेटत नाही। काय काय ठेवले बाजूला माझ्या? कोण आहे? A few moments later. गाईज आता आम्ही आलोय जेवायला। बघू शकता लय भूक लागले, लय म्हणजे लय भूक लागले। झोपलो होतो पण हा सिद्धू बोलला की चल जेवण करू, भूक लागले म्हणून खूप। आता आम्ही जस्ट आलो जेवायला। बाई काय बघ काय ऑर्डर करतो? चिकन खायचं तर तसं पण सगळे आंघोळ करायची झाला। चला बघू काहीतरी ऑर्डर देऊ। बघा
लय भूक लागली मस्त. आता एवढं भारी जेवण बघून तर मी आता थांबणार नाही भाई. कॅमेरा आता 2 मिनिटं साईडला ठेव, मस्त पोट भरून जेवण घेऊ एकदम पद्धतशीर मध्ये. भाई कसं आहे जेवण? चला गाईज, बाय, गुड नाईट. One eternity later. तर मंडळी तुम्ही बघू शकता आत्ताच सकाळ झाली. आम्ही झोपेतून उठलो आणि सगळे बाहेर आलो. सगळे झोपतात अजून, तरी मी सकाळी आलो बघायला वेदर. आज सकाळचं बघा किती मस्त वाटतंय. मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण नाश्ता करून झाला आणि आता आपण 17 मधून व्हिडिओ काढतोय. तुम्ही बघू शकता सूरज भाई पण आहे इथे. तर भाई 7 दिवसाचा प्रवास कसा वाटला तुला? फार वाट लागली होती पायाची, मजा आली. दर्शन झाला काल? हो झालं दर्शन. आम्ही पण जाऊ दर्शन करायला. सूरज भाई आपल्या सर्वात. भाई कसा होता मग 7 दिवसाचा प्रवास? 7 दिवसाचा प्रवास म्हणजे आमच्यासाठी मोला तुलाच आहे. वर्षानुवर्ष आमची वारी असते. ते आम्ही बरं वाटलं, मजा आली. पाय दुखलं पण मजा आली. आताच नाश्ता झाला. सोम वगैरे पण निघतील. आमचे शेटचे पोर आले ते बाहेरला कुठून जाईना झाले. म्हणून थोडी तकलीफ झाली आम्हाला. झाला सोम वगैरे पण आंघोळ करून आता निघले. ते पण येतील. मग आम्ही पण फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही पण दर्शनाला जाऊ. पण तुम्ही बघू शकता आता जस्ट आपले मित्र भेटलेले आहे. सोम, वैभव आणि सोन्या. याला ओळखून आता गेल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होता. तर भाई कसं वाटतं शिर्डीला येऊन? फुल नाश्ता. सोन्या आता आम्ही जाऊ शिर्डीला दर्शनासाठी जाऊया. आता फटाफट मी पण कपडे बदलतो आणि भेटतो नाश्ता करून. चला आंघोळ करून आपण आलेलो आहे. मस्त फ्रेश झालो आहे. शर्ट वगैरे बदलला, कपडे वगैरे बदलला आणि मस्त आता आंघोळ केली. आता चाललोय आम्ही दर्शनासाठी. भव्य आणि मुख दर्शन घेऊ गोटू. आणि कारण की आता फ्रेश झालो तर लय भारी वाटतं ना. आता पूर्ण गरम गरम भाई पण आले तुम्ही बघू शकता बॅगी घेऊन. ते पण निघणार आहेत आज. तर चला बघत राहा ब्लॉग एंडपर्यंत. आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नाही केलं लवकर तर पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू परत पुढे. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण निघलोय मुखदर्शनासाठी. सूरज भाई आणि आम्ही सगळे निघालेलो आहे फुल फ्रेश होऊन. व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. यश भाई आला आता आपला बघू शकता तुम्ही. आणि अख्खी गँग आम्ही निघणार आहे आता दर्शनासाठी. गँग चालले सगळी तुम्ही बघू शकता दर्शनासाठी. ओम साईराम. माझ्या मागे पावसाचं मंदिर किती मस्त वाटतं. तर चला मंडळी चालला आता फोटो वगैरे काढू सगळ्यांचा. आता आम्ही चाललोय आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये ना. त्याला बघू शकता पाठीमागं मूर्ती आहे. दर्शन झाला. बोला ओम साईराम, ओम साईराम. आता सूरज भाई गेला लाडू वगैरे घ्यायला. आणि भाई झालं दर्शन आपलं फायनली दर्शन झाले. आणि आम्ही आता आलोय बाहेर. 4 तासानंतर दर्शन झालंय आणि आम्ही फायनली आता बाहेर आलोय. बघू शकता भाई. मग भूक लागले का नाही? कटाला आले सगळ्यांना भूक लागले. तर आता आम्ही चाललोय जेवायला. सूरज भाई
भाई 7 दिवस भाई चालत आलेला आहे. आम्ही तरी काल आलोय पण भाई कंटिन्यू 7 दिवस चालत पाय पदयात्रा करत आलोय. म्हणजे विचार करा 7 दिवस माणूस चालून पण आता इथं उभा आहे. कसा आहे मला त्याच समजत नाही. कारण की पायाला पण त्याच्या पुढं आलेले खूप. तर त्याला आता सुरेशभाई गेला तिकडे लाडू आणायला, प्रसाद आणायला सगळ्यांसाठी. तर त्याला प्रसाद घेतल्यावरती आपण जाऊया हॉटेलमध्ये जेवायला. तुम्ही बघू शकता आता आपण जस्ट थांबलो आहे हॉटेलच्या इथे, साई विलेज हॉटेल. बघू शकता थांबलोय आपण हॉटेलच्या इकडे थांबलो आहे, तुम्ही बघू शकता. तर आता डिस्कशन चालू आहे, व्हेज खायचंय का नॉनव्हेज खायचंय. आहे व्हेज आहे, प्युअर व्हेज. चला आहे भाई काय नाही डिस्कशन चालू आहे ना भाई. डिस्कशन पाहिजे ना, व्हेज खायचंय नॉनव्हेज खायचंय. आता जस्ट आलो आम्ही हॉटेलमध्ये, तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा. आहे ना रोटी. आता जेवायला बसल्या आम्ही, तुम्ही बघू शकता. जेवण भेटतो. तर म्हणजे आताच बघू शकता मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. भाई काय पद्धतशीर जेवण झालं की नाही? मस्त जेवण झालेलं आहे. मस्त जेवलो आम्ही आता, मस्त प्युअर व्हेज जेवलो. तर आता आम्ही निघतो इथून. तर म्हणजे बघू शकता आता जस्ट आम्ही थांबले, आम्ही CNG टाकायला. बघू शकता किती लाईन आहे इथे. ही आपली गाडी लाईन बघा किती आहे. वेदर तर बघा, ओ माय गॉड काय वेदर आहे गाईस. वेदर खूप भारी इकडचा. आणि आम्ही जस्ट जेवण करून खूप सुस्त झालो होतो, गाडी लोकलो थोड्या वेळ. पण आता CNG पण आपल्याला वाईला भेटलेला आहे. आता CNG टाकायला आपण थांबलेलो आहे. बघू शकता फोटोशूट चालू आहे. 1 eternity later. तर म्हणजे फायनली आम्ही आता खारघरला पोहोचले, तुम्ही बघू शकता. हिरानंदिनीला पोहोचलो आहे. फायनली आम्ही खारघरला पोहोचलेलो आहे. 3-4 तासचा प्रवास झाला ना. समृद्धी महामार्गाला गेलतो आम्ही, पण तिकडून आम्ही इगतपुरी न्यूटन मारलो. कारण की आपल्या गाडीमध्ये CNG लागते आणि त्या समृद्धी महामार्गाच्या लाईन मध्ये कुठे वरती CNG पंप नसतो. म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली, आम्ही इगतपुरीवरून न्यूटन मारला. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याने कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून घ्या. गाईज खरंच खूप थकलोय, बघू शकता माझ्या हालत काय झालेली आहे. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्टे ट्यून.